आपल्या महाराष्ट्रामध्ये आमरसपुरी आणि उन्हाळा याचं एक वेगळंच नातं आहे. आपल्या महाराष्ट्रातील गृहिणींना आमरस शिकवण्याची खरं तर अजिबात गरज नसते, कारण हा पदार्थ नाही, परंपरा आहे. गोड आठवणींची चव आहे. उन्हाळ्याचा खास आनंद आहे. थंडगार आमरस आणि गरमागरम पुरी, बस एवढंच पुरेसं असतं. आमरसपुरी म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात. पण तुम्हाला माहिती आहे का, आमरस हा जितका आवडीने खाल्ला जातो तितकाच तो पचायला जड देखील असतो. तर असाच हा आमरस अगदी खाल्ल्यानंतर कसलाही त्रास होऊ नये यासाठी आमरस बनवत असताना एक छोटीशी गोष्ट त्यामध्ये मिसळायची, ज्यामुळे आमरस खाल्ल्यानंतर कसलाही त्रास होणार नाही. मला माझ्या सासूबाईंनी ही गोष्ट शिकवलेली होती, जी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आमरस बनवताना सगळ्यात अगोदर आंबे स्वच्छ धुवून त्यामधला सगळा गर जो आहे चमच्याच्या मदतीने छान असा काढून घ्यायचा. त्यामध्ये दूध घालायचं आणि साखर, वेलची पावडर देखील यामध्ये घालून घ्यायची. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. यामध्ये मी 5 चमचे साखर घातलेली आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा घटक जो मी तुम्हाला म्हटले होते, तो काळी मिरीची पावडर आहे थोडीशी. यामध्ये मी ती पावडर ॲड केलेली आहे, ज्यामुळे आमरस खाल्ल्यानंतर आपल्याला त्रास होणार नाही. तर तुम्ही देखील एकदा आमरस बनवत असताना नक्की ट्राय करून पहा. आणि जर ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.